काय सांगणार एकंदरीत सख्या बापानं आपल्या स्वतःच्या मुलीवरती अत्याचार केल्याची घटना आहे, नेमकी कशी घटना आहे, काय प्रकार? या घटनेमधील पीडित महिला आणि त्यांच्यासोबतच्या काही महिला होत्या, त्यांनी आमच्या भरोसा सेलचे अधिकारी API तेजश्री यांच्याकडे त्या भेटल्या आणि त्याच्यानंतर त्या सर्व महिला आम्हाला भेटायला आल्या. घटनेचे गांभीर्य आम्ही तात्काळ ओळखून PI युनिट 1चे कुराडे यांना आम्ही सदर केसमध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशनला लावले. त्या अनुषंगाने सदर च्या विषयाच्या अनुषंगाने CR नंबर 68/2025 नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये BNS 64, 65 आणि वेगवेगळ्या कलमांवर तसेच पॉस्कोच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या घटना अतिशय गंभीर असून ह्या घटनेमधला जो आरोपी आहे त्या पीडित महिलांचा वडील असल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजून आलेले आहे आणि 2018 पासून 2025 पर्यंत वारंवार सदर महिलांवरती यांनी शारीरिक तसेच मानसिक अत्याचार केल्याची देखील आपल्याला माहिती समोर प्राप्त झालेली आहे. आपली टीम तात्काळ घटना माहिती कळाल्यानंतर सदर आरोपीस आम्ही नवीन कुर्ला तालुका कणकवली सिंधुदुर्ग येथून आम्ही त्याला अटक करण्यामध्ये आम्हाला यश मिळाले आणि आपल्याला ही देखील माहिती मिळाली की सदरचा जो आरोपी आहे तो हा छोटा राजन गँगचा एक मेंबर देखील होता आणि आपल्या 2003 मध्ये नालासोपारामध्ये जो मर्डर राजेश पतंगेचा मर्डर झालेला होता त्यामध्ये देखील ह्याचा सहभाग असल्याची माहिती आम्हाला मिळून आलेली आहे. एकूण किती मुली होत्या आणि त्याने किती मुलीवरती अत्याचार केलेला आहे? 5 मुली आणि 1 मुलगा असल्याची माहिती मिळून येते. त्यापैकी 4 मुलींवरती तर त्यांनी अत्याचार केल्याचे आपल्याला प्राथमिक आपल्याला ह्या महिलांनी आपल्याकडे जशी धाव घेतली त्यानंतर आपण तात्काळ एका दिवसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीला देखील अटक करण्यात आली आणि पुढील तपास नालासोपाराचे सिनियर PI वळवी साहेब करतात. याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे, कुठले गुन्हे दाखल आहेत? ह्या माणसाची पार्श्वभूमी जशी सांगितले मी, तो छोटा राजन गँगचा तो मेंबर असल्याचा तसेच त्याच्यावरती आतापर्यंत 13 गुन्हे असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळून येते. किती कुठल्या स्वरूपाचे गुन्हे? मर्डर आहे, फायरिंगचे इन्सिडेंट्स आहेत आणि इतर बरेच सेक्शन्स प्रमाणे त्याच्यावरती गुन्हे दर्ज आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.